शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या भावना आपल्या साहित्य व लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे तसेच स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे सांगितले। तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमांना भेट देत त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले। यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या शासकीय लोकार्पण सोहळ्याबाबतही भूमिका स्पष्ट केली। समाज बांधव आणि स्मारक समिती जो निर्णय घेईल तो मान्य असून सर्वांच्या संमतीने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पाडावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत। जो संदेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नुसता मातंग समाज नाही तर सर्वस्त समाजाला दिला का जात महत्वाची नाहीये, आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे। त्या हिशोबाने आपण सर्वांनी मिळून त्यांनी जो दिलेला संदेश आहे की श्रम करा, स्वाभिमानाने जगा, या ब्रीद वाक्यावर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। ती खरी श्रद्धांजली लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना होईल असं मी मानतो। आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा सर्वांना देतो। धन्यवाद। दादा, काल मोकार जनावरांच्या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला आहे, काय सांगता? आता नगर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करायची अशी मागणी समाजाकडनं त्यावेळेस आलेली होती। त्याही वेळेस त्यांच्या मागणीप्रमाणे मी भूमिका घेतली का ठीक आहे, आपण जसं म्हणता तसं करू। आणि ज्यावेळेस 6 एप्रिलला सचिन भाऊ साठेंशी पण माझी चर्चा झाली होती का आपल्या उपस्थितीमध्ये आणि धनंजय मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे। ते त्यांच्याशी चर्चा झाली होती, मुंडे साहेबांशी चर्चा करण्याची तयारी होती, पण तो कार्यक्रम त्यावेळेस होऊ दिला नाही। सचिन भाऊ साठेंशी कोणीतरी बोललं, ते म्हटले का आपल्या गावामध्ये येऊ नये अशा पद्धतीचे मला फोन आले, त्याच्यामुळे मी काही त्या ठिकाणी आलो नाही। आणि त्याचबरोबर ज्यावेळेस दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे देखील कोपरगाव शहरामध्ये विविध उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार होते, त्याही दिवशी समाजाला मी विनंती केली का आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या शहरामध्ये येत आहे आणि आपलं स्मारक त्यांच्या शुभ हस्ते आपण करण्याचा विचार करावा। पण त्याही वेळेस तो कार्यक्रम झाला नाही किंवा होऊ दिला नाही, अशा पद्धतीचं सर्व गोष्टी झाल्या। ठीक आहे, आता आम्ही पर्याय दिलेले होते, आता शेवटी त्यांनी सुचवायचंय काय करायचंय। अनेक कार्यक्रम करण्यासाठी पर्याय दिलेले असताना आतापर्यंत कार्यक्रम झाले नाही। ठीक आहे, समाजाचा निर्णय येतो तो आम्ही मान्य केला आणि आता सुद्धा समाजावर आम्ही ठेवलेलं आहे, आपल्याला जे योग्य वाटेल ते तुम्ही नगरपालिकेला सांगा, नगरपालिका त्याच्यामध्ये करायला तयार असेल। पण उद्घाटन करा असं